नमस्कार. रथसप्तमी येत्या 25 जानेवारी रोजी आहे. रथसप्तमीला कोणाची पूजा करतात, व्रत कोणी करावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकाच त्याचे चैतन्य आणि प्रतिकार क्षमता चांगली असते. सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करतो, म्हणून त्याच्या पूजनाला अनन्य महत्त्व देण्यात आले आहे. सूर्यदेवाची पूजा करण्याचा हाच तो योग्य दिवस आहे, तो म्हणजे रथसप्तमी. या दिवशी सौभाग्यप्राप्ती, पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीच्यासाठी या व्रताला खूप महत्त्व आहे. रथसप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमीची तिथी प्रारंभ होणार आहे 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:39 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:10. उदयतिथीनुसार यावर्षी रथसप्तमी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. ही तिथी रविवारी आल्यानं त्याचं खूप महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे. स्नानासाठी मुहूर्त आहे पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:13 रथसप्तमीच्या दिवशी शुभ मुहूर्तात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आणि पूजा केल्यास आरोग्यास लाभ भेटतो आणि जीवनातील दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी घराच्या अंगणात सूर्याची रांगोळी काढून त्यावर दुधाचे पातेले ठेवून दूध उतू जाऊन दिले जाते. सूर्यदेव हे ऊर्जा आणि आरोग्य यांचा स्रोत मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेतून शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता होते. वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात ही रथसप्तमी दर्शवते. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. सूर्यदेवाला तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात फूल, हळदी कुंकू, अक्षता टाकाव्यात आणि त्याच पाण्याचं अर्घ्य सूर्यदेवाला द्यावं. नंतर अंगणात गौऱ्या पेटून त्यावर दूध तापावे आणि उतू घालावे. तो सूर्यदेवाला नैवेद्य असतो. तर अशा पद्धतीने आपण रथसप्तमीला पूजा करू शकतो. आपापल्या भागामधल्या पद्धतीनुसार आपण रथसप्तमी साजरी करू शकतो. रथसप्तमी ही सूर्यदेवाच्या रथात उत्तर गोलार्धाकडे चालत असल्याचे देखील सूचित करते. हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचं प्रतीक आहे. आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम श्री सूर्यदेवाय नमःचा जप करावा. तुम्ही गायत्री मंत्राचा जप, आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्यसहस्रनाम याचंही पठण करू शकता. हे शुभ मानलं जातं. आपणही रथसप्तमीला हे विधी करू शकता, ज्यामुळे नक्कीच तुम्हालाही दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि यश प्राप्तीसाठी मदत मिळेल. या दिवशी शक्य झाल्यास लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास मीठ खाणं टाळावं. बऱ्याच भागामध्ये या दिवशी आणि जेवण केलं जातं. रथसप्तमीला अरुणोदयाकालीन स्नान करून 12 सूर्यनाव घेऊन 12 सूर्यनमस्कार घातल्याने विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.